प्रश्न क्रमांक 104, यात x अधिक y बरोबर 7 चा आलेख कोणत्या चरातून जाणार नाही असा प्रश्न विचारलेला आहे। आपल्याला माहिती आहे की x ॲक्सिस आणि y ॲक्सिस यानुसार आपण दिलेल्या लिनियर इक्वेशनचा ग्राफ काढू शकतो। या ठिकाणी ओरिजिन हा x ॲक्सिस हा y ॲक्सिस या ठिकाणी असेल आणि त्यांच्या म्हणण्यानुसार आपल्याला ग्राफ जर काढायचा असेल तर ग्राफ काढताना आपण कुठली तरी एक व्हॅल्यू जी ती समजा 0 घेतली। समजा मी या ठिकाणी x = 0 ठेवला तर x म्हणजे या समीकरणामध्ये 0 अधिक y बरोबर 7 येईल, म्हणजेच y बरोबर जो आहे तो 7 येईल। म्हणजे पहिला आपल्याला पॉईंट मिळालेला आहे 0 आणि 7 आणि जर समजा मी y बरोबर 0 ठेवला तर या ठिकाणी x अधिक 0 बरोबर 7 होईल, म्हणजेच त्यावरून आपल्याला x ची किंमत मिळेल 7। आपण लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल याच्या सहाय्याने आपण ग्राफ काढू शकतो आणि तो काढण्याकरताच आपल्याला हे पॉईंट मिळवावे लागतात। यात आता या ठिकाणी दिसते की एक हा पहिला जो बिंदू मिळाला आहे 0 आणि 7 म्हणजे x ची किंमत 0 आहे म्हणजे तो इथे असेल आणि y 7 आहे म्हणजे इथे कुठेतरी समजा आपण 7 घेतला। असे 1 2 3 4 5 6 आणि 7 या ठिकाणी समजा घेतला तर यात हा जो पॉईंट आहे या ठिकाणी येईल इथे आणि तेच जर आपण इकडे y ची किंमत 0 म्हणजे इथे आणि 1 जो आहे तो 7 आहे म्हणजे हा इकडे पॉझिटिव्ह नंबर असतात म्हणून 1 2 3 4 5 6 7 इथे हा पॉईंट आपला येईल। म्हणजे हा पॉईंट असेल आपला 0 7 आणि हा पॉईंट सॉरी हे 0 7 करेक्ट आणि हा इकडचा पॉईंट असेल 7 0। म्हणजे हे दोघी जे बिंदू आहेत ते जर आपण जोडले तर आपल्याला ही जी दिलेलं इक्वेशन आहे, जे दिलेलं हे समीकरण आहे त्याची ती लाईन मिळते, अशी सरळ इथे मिळणार आहे ग्राफ पेपरवरती। मग आपण जर ऑब्झर्व केलं असणार तर हा इकडनं जातोय हा इकडनं जातोय, हा याला आपण फर्स्ट चरण म्हणतो, फर्स्ट क्वाड्रंट, हा सेकंड चरण असतो, हा थर्ड आणि हा फोर्थ चरण असतो। आणि तुम्ही पाहत असाल की हा फोर्थमध्ये जातोय, ही लाईन इकडे सेकंडमध्ये पण जाते आणि ती फर्स्टमध्ये ऑलरेडी आहे, म्हणून तिसऱ्या चरणात जी आहे ती असणार नाही। म्हणून आपला पर्याय क्रमांक 3 जो आहे तो अचूक पर्याय आहे।